कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, शिवसेना जिंदाबाद या घोषणांनी वांद्र्याचं रंगशारदा सभागृह शिवसैनिकांनी दणाणून सोडलं। निमित्त होतं ते शिवसेना कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्याचं। कार्यकर्त्यांचा जोश पाहून उद्धव ठाकरे यांना देखील जोश आला आणि त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली। महापालिकेच्या निवडणुकीसाठी जे काय करायचं ते मी करेन, युतीचा निर्णय घ्यायचा तेव्हा मी घेईन। युती कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन होणार नाही एवढं लक्षात ठेवा। आमच्या अस्तित्वाच्या लढाईची तुम्हाला तयारी असेल तर तुम्ही आमच्याशी सरळ दोनात करायला मैदानात उतरा। कपट कारस्थान आमच्याकडे चालत नाही, आम्ही त्या मानाने मूर्ख आहोत म्हणा। आम्ही जे काय करतो ते समोरासमोर करतो, पाठीमागून आम्ही काही करत नाही, कारण की आमची अवलाद नाही। नोटाबंदी, हिंदुत्व यासारख्या अनेक मुद्द्यांना हात घालत उद्धव ठाकरे यांनी भाजपाला डिवचलं। निवडणुका होईपर्यंत अर्थसंकल्प मांडू नका या मागणीसाठी शिवसेना खासदार राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली। हिंदूच्या आधारावरती, हिंदुत्वाच्या आधारावरती आम्हाला मतं नको आहे, पण हिंदुत्वाचा गळा दाबून जर का आमच्या छाताडावरती कोणतरी बसणार असेल तर त्याला खाली उतरून त्याचा गळा दाबण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे। माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचे बँकेची खाती तुम्ही गोठवून टाकताय, मग मतं मागताना त्याच वेळेला का बोललं नाही की ज्याच्याकडे काळा धन आहे, काळे पैसे त्यांनी मला मत घेता कामा नये, तेव्हा तुम्ही जाहीर करायला पाहिजे। त्याला खरं म्हणजे राष्ट्रपतींनी विरोध केला पाहिजे। मुंबई महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे, त्यातच भाजपा शिवसेनेमधले वाद अधिकच उफाळून आलेत। आता या वादात ठिणगी पडलीये ती उद्धव ठाकरेंच्या रंगशारदा मधल्या भाषणाची। त्यामुळे आता या वादविवादाचे अजून किती अंक महाराष्ट्रातल्या जनतेला पाहावे लागतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। मुंबई लाईव्ह।